नमस्कार मित्रांनो, स्टेप अप अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल आपण रिमिशन सवलत जी आहे, एखाद्या गुन्हेगाराला सवलत जी दिली जाते त्या संदर्भातला व्हिडिओ बघितला होता. बिल्किस बानो या केसवरती आपण काल बोललो होतो. आता स्टेप अप अकॅडमीद्वारे हा जो रायटिंग इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे आपण, याच्यामध्ये आज आपण दुसरा एक विषय जो आहे तो बघणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये असेच विषय आपण दररोज घेऊन येत राहणार आहोत. आज आपण बघणार आहोत UPI ट्रान्झॅक्शन विषयीची माहिती. तुमचा जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यामधला पेपर 3 जो आहे GS3, या GS3 मध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ, ज्याला मराठीत जर का भाषांतर करायचं असेल तर आपण करणार सर्वसमावेशक वृद्धी. सर्वसमावेशक वृद्धी, तर हा तो पॉइंट आहे. आणि UPI ट्रान्झॅक्शन विषयीची चर्चा चालू आहे बघा. आता हा मुद्दा चर्चेत असण्याचं कारण काय आहे? UPI ट्रान्झॅक्शन वाला जो विषय आहे, तर बघा, आपण सगळेजण गेल्या काही वर्षांपासून हे UPI वापरतोय, कोणत्या ना कोणत्या मार्गाने वापरतोय. म्हणजे आपण काही खरेदी करायला गेलो, अगदी आपण आता बिस्किट पुडा जरी घेतला तरी लगेचच त्यांना विचारतो की ऑनलाईन ट्रान्सफर करतो, बरोबर का नाही? स्कॅन कुठं करू, हेच आहे का तेच आहे का? किंवा भाजी घ्यायला गेलो तरी सुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आता ऑनलाईन पेमेंट करणंच प्रेफर करतोय. मग RBIचं असं म्हणणं होतं की हे जे UPI ट्रान्झॅक्शन्स आपण करतोय, सगळेच करतायत जवळपास. म्हणजे आता जी नवीन पिढी आहे तर ही नवीन पिढी कॅश कॅरी करत नाहीये आणि मोबाईल आहे आपल्याजवळ, आपल्या मोबाईलमध्ये GPay आहे, फोनपे आहे वगैरे म्हणून निवांत आहेत. मग RBIच्या डोक्यामध्ये असं आलं, RBI काय म्हणते, हे जे UPI आहे ना, या UPI द्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन वरती आपण काय करूयात, आता टॅक्स लावूयात, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे त्याच्यावरती ते काय करणार होते, काहीतरी शुल्क आकारणार होते. हे शुल्क त्यांचं आकारण्याचा प्लॅन होता, चर्चा होती. पण सरकारने असा आमचा कोणताही प्लॅन नसल्याचं काल ट्विट केलेलं आहे. त्याच्यामुळे आता सगळं निवांत आहेत. नाहीतर काय झालं असतं, 4 ट्रान्झॅक्शन्स त्यांनी काय केले असते, आपल्याला फ्री दिले असते आणि ह्या 4च्या पलीकडे काही ना काहीतरी त्याच्यावरती त्यांनी टॅक्स लावायला सुरुवात केली असती. जसं ATM मधून पैसे काढायचे असतील तर 4 वेळा काढू शकतो, 5व्यांदा जर का काढायला गेलो तर त्याच्यावरती काही ना काहीतरी टॅक्स लागेल. किंवा भरायची असतील तरी सुद्धा तसंच आहे, एवढेच भरू शकतो, त्याच्या पलीकडे भरू शकत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी सध्या चालू आहेत आणि त्याच्यामुळं RBIच्या रडारवरती सध्या काय आलं होतं, UPI. फायनान्स मिनिस्ट्री जी आहे आपल्या इथलं, फायनान्स मिनिस्ट्रीला आपण काय म्हणतो, अर्थ मंत्रालय. अर्थ मंत्रालय जे आहे, अर्थ मंत्रालयाने असं म्हणलेलं आहे की बाबा UPI वुड रिमेन फ्री. UPI वुड रिमेन फ्री. म्हणजे हे त्यांनी ट्विट केलेलं आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळात सुद्धा UPI वरती जे काही आपण ट्रान्झॅक्शन्स करतोय हे काय असणार आहेत, फ्री असणार आहेत. त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं शुल्क आकारण्याचा सरकारचा सध्या तरी विचार नाहीये. RBIची भूमिका काय होती, RBIच्या डोक्यामध्ये का आलं, तर बघा, मध्ये RBIचा एक डिस्कशनचा पेपर रिलीज झाला होता. त्यांचे सतत काही ना काहीतरी सुरू असतात, कुठला ना कुठला अभ्यास चालू असतो. तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या इथं जे IMPS जे आहे, IMPS पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची जी सिस्टीम आहे, IMPS सारखंच UPI सुद्धा आहे. वेगळं काय, IMPS आणि UPIच्या मध्ये वेगळं काहीच नाहीये. मग जर का आपण IMPS साठी सपोज एखादं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरती आपण ₹2 चार्ज करतोय, तर UPI वरती चार्ज का नाही करायचं, असं RBIचं म्हणणं होतं. थोडक्यात काय, त्यांना ह्याच्यातून हे म्हणायचं होतं की UPI वरती आपण येणाऱ्या काळामध्ये काही ना काहीतरी चार्ज लावला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं, जे की फायनान्स मिनिस्ट्री जी आहे त्यांनी सध्या तरी नाकारलेलं आहे. मग आता प्रश्न असा पडतो, मी मगासपासून जे म्हणतोय UPI हे UPI आहे काय? UPIचा जर का फुल फॉर्म बघितला तर तो काय, युनिफाईड पेमेंट आणि पुढे इंटरफेस. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. आता हा
युनिफाईड जो आहे हा फार महत्वाचा शब्द आहे बघा. युनिफाईड म्हणजे काय, तर या ठिकाणी काय केलंय, अनेक बँकांचे तुमचे खाते जे आहेत या सर्व खात्यांसाठी त्यांनी एकच ऍप तयार केलेलं आहे. सर्व खात्यांसाठी एकच ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. हे ऍप्लिकेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे आणि याच्याद्वारे तुम्ही काय काय करू शकता, तर पैसे पाठवू शकता, तुमचे पैसे जे आहे ते पैसे त्याच्यावरती घेऊ शकता, कुठलं बिल तुम्हाला पे करायचं असेल, बिल पेमेंट जे आहे ते सुद्धा तुम्ही त्याच्यावरती करू शकता. इतकं सगळं ह्या UPI द्वारे करता येतं. आता तुमच्यासाठीचं होमवर्क काय, होमवर्क काय जे आपल्याला प्रीसाठी कामात येऊ शकतं, प्रीसाठी कामात येईल. काय होमवर्क, UPI जे आहे ठीक आहे हे डेव्हलप कोणी केलं, ठीक आहे. नंतर क्रमांक 2, याची रिलीज डेट काय आहे, कोणत्या तारखेला रिलीज झालेलं आहे ते. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत आपल्याला विचारतात पेपरला, मधल्या काही काळामध्ये सुरू झालं बघा, कोणती योजना कोणत्या कोणत्या दिवशी सुरू झाली. तसंच UPIचं सुद्धा तुम्ही बघून घ्या, डेव्हलप कधी केलं गेलं आणि कुणी केलं आणि डेट काय आहे त्याची रिलीज होण्याची ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायला काही हरकत नाहीये. आता बघा UPIची मजा काय, UPIची मजा काय, एकदा जर का तुम्ही ह्याच्यावरती रजिस्टर केलं, नंतर तुम्हाला काय अकाउंट नंबर प्रत्येक वेळेस टाकायची गरज आहे का, तर अकाउंट नंबर टाकायची तुम्हाला प्रत्येक वेळेस गरज नाही. यासोबतच IFSC कोड टाकायची गरज आहे का, IFSC कोड टाकायची सुद्धा गरज नाही. याच्यानंतर तुमचं एकदा युजर नेम जर का तयार झाला त्याच्यावरती, युजर नेम वरती आहे ना सगळं, युजर नेमचा खेळ आहे, ज्यालाच त्यांनी काय म्हणलेलं आहे VPA म्हणजे काय, VPA काय आहे, व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस, व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस, बरोबर आहे का नाही. आपण टाकतो बघा काहीतरी आपलं सुरुवातीला असतं @OK ऍक्सिस असतं, कुणातर @OK ICICI असतं. अशा पद्धतीने हा प्रत्येकाचा पेमेंट ऍड्रेस असतो. मग जर का मला कुणाला पैसे पाठवायचे, मला त्याचा अकाउंट नंबर माहिती असणं गरजेचं आहे का नाही, जर का मला त्याचा VPA माहिती आहे, व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस माहिती आहे, तर मी काय करू शकतो, ट्रान्झॅक्शन करू शकतो. आता हे शब्द येत आहेत बघा, IFSC आलं, मगाशी IMPS आलं, अजून एक शब्द असतो NEFT. जरा बघूयात ह्यांचे फुल फॉर्म काय आहेत. UPI तर कळालं आपल्याला, युनिफाईड पेमेंट इंटरफेस हा त्याच्यातला आहे. आता IFSC कोड सगळेच वापरतात बघा, तो लागतो भरपूर वेळा. तुम्हाला पैसे पाठवायचे असतील किंवा तुम्ही DD वगैरे करायला गेला अशा वेळेस तो लागत असतो. तर त्याला म्हणतात इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. हा तुमचा काय झाला पहिला IFSC. नंतर पुढचा काय आहे तुमचा, मगाशी मी म्हणलं IMPS काय बाबा, इमिजिएट पेमेंट सिस्टीम. इमिजिएट पेमेंट सिस्टीम किंवा त्याला तुम्ही हे पण म्हणू शकता, इमिजिएट पेमेंट सिस्टीम जे आहे. अजून एक आहे बघा NEFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. मग आता प्रश्न असा पडतो की हेही तेच करतं, म्हणजे IFSC कोड हा आपल्याला भरपूर वेळा चेकवरती असतो, IMPS आणि NEFT ह्याच्याद्वारेही आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करता येतात. ह्याला बाजूला काढून ह्याच्याद्वारेही करता येतात. मग UPI ची गरज का पडली, हा फार मोठा प्रश्न आहे. UPI ची गरज काय होती, जर का आपल्याकडे ऑलरेडी IMPS होतं, NEFT होतं, मग का गरज पडली. तर बघा आपल्या इथं आपण नेट बँकिंग वापरतो का, होय वापरतो. हे नेट बँकिंग जे आहे
हे सेफ आहे म्हणजे सुरक्षित आहे. सुरक्षित आहे का? आहे. पण ह्यातला एक प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे काय, हे खूपच टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणजे वेळ जातो. अकाउंट नंबर टाका, अकाउंट नंबर कन्फर्म करा, मग ब्रांच कोणती आहे ते टाका, ते झाल्यानंतर खाली IFSC कोड टाका, ते सगळं झाल्यानंतर अमाऊंट टाका, परत एकदा अमाऊंट कन्फर्म करा, मग तुम्ही ओके म्हणल्यानंतर मग OTP येणार, मग सगळं होणार. तितका वेळ कुणाजवळच नाही. सगळ्यांना असं पटपट पटपट स्वाईप करून पटकन झालं, कोड स्कॅन केला, पैसे अमाऊंट टाकली, ओके डन, असं काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळं नेट बँकिंग जे आहे हे टाइम कन्झ्युमिंग आहे, हे समोर आलं. यासोबतच मी आत्ता जसं सांगितलं, काय प्रोसेस जी आहे ही अवघड आहे. प्रोसेस अवघड आहे म्हणजे खूप जणांना अनुभव असेल बघा. जर का वडिलांना तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील, बरोबर आहे का नाही, अगोदर खूप अवघड जात असेल, अकाउंट नंबर टाका आणि हेन तेन. पण आता सोपं झालंय. अगदी कोणत्याही वयोगटातले असो, ज्या टेक्नो सॅव्ही असतील किंवा नसतील, सगळ्यांना सोपं झालंय. नेट बँकिंग जे आहे हे अवघड आहे आणि ह्याच्यावरती उपाय म्हणून काय आलं, याच्यावरती उपाय म्हणून तुमचं UPI आलेलं आहे, हे लक्षात घ्या. हा उपाय आहे UPI जो आहे तो. ओके. आता अजून एक महत्वाचं जे आहे, बेनिफिशियरी ऍड करावं लागतं बघा खूप सारे ह्याच्यामध्ये. म्हणजे बाबा पैसे कुणाला पाठवायचे, बेनिफिशियरी. खूप सारे जण म्हणतात अरे ते ऍड करावं लागतं, मग ते 24 तासांनी ऍड होतं असं म्हणतं कोणी म्हणतं मिनिमम 2 तास तरी लागतात ऍड व्हायला. ती कटकट या ठिकाणी आहे का? तर बिलकुल त्या पद्धतीची कटकट या ठिकाणी नाहीये. OTPची गरज आहे का? OTPची ही गरज नाही. आणि ह्या सगळं जे आहे हे सगळं झालं कशामुळं, तर UPI मुळे आता हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे मोबाईल वॉलेट वेगळी गोष्ट आहे. मोबाईल वॉलेट ही वेगळी गोष्ट आहे आणि UPI जी आहे ही वेगळी गोष्ट आहे. कसं काय? मोबाईल वॉलेटमध्ये काय करावं लागतं, ते वॉलेट आहे, इथं पहिल्यांदा तुम्हाला फंड जो आहे हा ट्रान्सफर करून ठेवावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, सपोज माझ्याकडे XTM म्हणून काहीतरी आहे, XTM म्हणून कुठलं तरी आहे, मी त्याच्यावरती काय केले, मी 5,000 रुपये त्याच्यावरती टाकून ठेवलेत. ठीक आहे. मी जसे लागेल तसे ते पैसे वापरतोय. मी जर का सपोज ह्यातले 500 रुपये वापरले, हे 500 रुपये वापरले, म्हणजे माझ्याजवळ शिल्लक किती राहिले, 4,500 रुपये शिल्लक राहिले. पण ह्या 4,500 रुपयावरती मी 1-2 वर्ष जर का काहीच केलं नाही, तर ह्याच्यावरती मला व्याज मिळतं का? तर नाही. त्याच्यामुळे हे इतकं पॉप्युलर नाही झालं. नंतरच्या काळामध्ये हे बंद पडलं. खूप साऱ्या स्कीम्स येतात पण ते बंद पडलं. आणि UPI मध्ये तुम्हाला काय, तुमचा अकाउंट नंबर एकदा त्याच्यावर लिंक केलं की अकाउंटवरती पैसे जर का असतील तर खपाखप तुमचे ट्रान्झॅक्शन्स व्हायला लागतात. बरोबर आहे. यासोबतच महत्वाची एक गोष्ट बघा, UPI जे आहे हे आपल्या इथल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे यांनी डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे आपल्या इथलंच आहे. हे फार महत्वाचं आहे. हे त्याचे प्लस पॉइंट आहेत. कोणाचे? UPIचे. UPI कॅशलेस इकॉनॉमी प्रमोट करतात. मी मगाशी म्हणलं बघा, आता सगळेजण काय करतायत, जवळ मोबाईल आहे, त्याच्यामध्ये गुगल पे आहे, वगैरे वगैरे आहे, तर कॅश सोबत इतकी कॅरी करत नाहीये. आणि याच्यामुळं जे गव्हर्नमेंटचं धोरण आहे, मागं नोटबंदी केली होती बघा, कॅशलेस इकॉनॉमी ते प्रमोट करते. तर कसं प्रमोट करते? आता हे कसं विचारणार तुम्हाला, हे पेपरला विचारू शकतात की बाबा तुम्हाला वाटतं का की UPI वगैरे जे आहे त्याच्यामुळं कॅशलेस इकॉनॉमी प्रमोट होतीये म्हणून. मग त्याच्यासाठी तुम्हाला खाली आधार द्यावा लागेल. हो म्हणलं तर आधार द्यावा लागेल, नाही म्हणलं तर त्याच्यासाठी पण आधार द्यावा लागेल खाली. कसं कॅशलेस इकॉनॉमी प्रमोट करते? मगासपासून जे आपण म्हणत होतो तेच परत या ठिकाणी लिहायचं. कसं? हायली सिक्युर्ड आहे. हायली सिक्युर्ड आहे म्हणजे काय? मगाशी मी म्हणलं तसं सुरक्षित आहे. म्हणून लोक वापरण्याचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. क्रमांक 1. नंतर ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ही 0 आहे.
ट्रान्झॅक्शन कॉस्ट 0. म्हणून बरे पैसे गेले किंवा पैसे आले, आपल्या अकाउंटवरचा एखाद दुसरा रुपया कटतो का? नाही कटत. अजून एक महत्वाचं 24/7 सर्व्हिस आहे. 24/7 सर्व्हिस आहे. आज सुट्टी आहे, सलग 3 दिवस सुट्ट्या आल्या, शनिवार रविवार आला, आज अर्धाच दिवस आहे, पोहोचायला उशीर झाला, काय नाही, जवळ मोबाईल आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, अकाउंटवरती पैसे आहेत, सुरू. अकाउंटवरती पैसे आहेत, सुरू होतं हे. बरोबर. यासोबतच हे तुमच्याजवळ मुळात जे उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा वापर करतं. तुमच्याकडे उपलब्ध ज्या सुविधा आहेत, तुमच्याकडे उपलब्ध सुविधा म्हणजे कोणत्या? मी आत्ता जे म्हणलं, सपोज तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, सुरू झालं. त्याच्यामुळं हे कॅशलेस इकॉनॉमी जी आहे त्याला प्रमोट करते. फक्त मोबाईल असणं हे त्याच्यासाठी पुरेसं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, एमपीएससीने प्रश्न विचारून झाला एकदा पूर्वला. DBT काय आहे? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे याच्यासोबत हे UPI जे आहे हे सिंक केलेलं असतं. ह्याच्यासोबत हे सिंक केलेलं असतं. त्याच्यामुळं कॅशलेस इकॉनॉमी. आता गव्हर्नमेंट काय करतं? डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिट, म्हणजे बेनिफिट कुठे येतो? डायरेक्ट अकाउंटला येतो. मग हे UPI वगैरे ते असतंच, आपोआप अकाउंटला येऊन पडतं. अशी ही ह्याची मजा आहे. अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे यातली, अजून एक महत्वाची गोष्ट बघा, आपल्या इथं प्रत्येक गाव जे आहे, अगदी गाव खेडे जे आहेत, किंवा आपण ह्याला म्हणू रुरल एरिया, रुरल एरियामध्ये भलेही रोड आलेले नसतील, हॉस्पिटल्स पोहोचलेले नसतील, बरोबर का? म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? इन्फ्रा म्हणूयात. हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे जरी पोहोचलेलं नसेल तरी देखील या रुरल एरियामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलेलं आहे. बघा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलेलं आहे. म्हणजे कसं? गावांमध्ये मोबाईल टॉवर आलेले आहेत, मोबाईलचे टॉवर आलेले आहेत. ते नसलं तर मिनिमम रेंज तरी तिथे पोहोचलेली आहे, रेंज तरी पोहोचलेली आहे. त्याच्यामुळं UPI जे आहे हे सोपं झालेलं आहे लोकांना वापरणं. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपण सुरुवातीला बघितला, तर तो म्हणजे काय? फायनान्शियल इन्क्लुजन. सर्वसमावेशकता, आर्थिक दृष्टीने सर्वसमावेशकता हे होतंय. प्रत्येकाला सिस्टीम मध्ये इन्क्लूड केल्यासारखं वाटतंय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय, व्यवहार आलेत. म्हणजे घरामधलं लहान पोरग आहे पण मोबाईल जर का त्याला ऑपरेट करता येतोय तर सगळे म्हणू शकतात त्याला ते तेवढे पैसे ट्रान्सफर कर म्हणून. भारी आहे, मस्त वाटतं, ते फिलिंग छान असतं. आता थोडंसं आपण हे बघूयात की इतर सुविधा ज्या आहेत त्यांच्यापेक्षा UPI वेगळं कसं आहे. परत मगाशी जे बोललो तेच काय, ऑपरेटिंग कॉस्ट काय आहे आपल्यासाठी, कस्टमर एंडला ऑपरेटिंग कॉस्ट जवळपास नाहीये. बरोबर. पुढचा मुद्दा सुरक्षित आहे. हे तुम्ही उत्तर ज्यावेळेस लिहाल ना तर हे असे पॉइंट यायला पाहिजेत. ऑपरेटिंग कॉस्ट नाही, सुरक्षित आहे. यासोबतच त्याचं आर्किटेक्चर जे आहे, म्हणजे कुणीही, कुठलीही बँक असेल किंवा तुम्हीही असाल तर तुम्ही काय करू शकता, त्याला इझिली ऍक्सेस करू शकता. आर्किटेक्चर जे आहे ते त्याचं ओपन आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे फक्त मोबाईल जरी असेल, मोबाईल विथ इंटरनेट, तरी देखील तुम्ही वापरू शकता. UPI इज डिफरंट. चेकबुक वगैरे आहे नाहीये वगैरे, IFSC कोड माहिती आहे नाही, काही गरज नाही. फक्त मोबाईल आहे, एकदा फीड केलं की कायमस्वरूपीची सोय तुमची ह्याच्यामध्ये होऊन जाते. असं जरी असलं, हे खूप छान छान जरी असलं तरी काही चॅलेंजेस सुद्धा आहेत. बघा, काही चॅलेंजेस सुद्धा आहेत. म्हणजे काय आहेत? हे समस्याच आहेत एका पद्धतीच्या. या समस्या आहेत. कोणत्या कोणत्या समस्या आहेत बाबा याच्या? तर बघा, कितीही काही झालं तरी देखील अजूनही लोकांचा जास्त विश्वास जो आहे हा कशावरती आहे? जास्त विश्वास हा
कॅशवरच आहे. जास्त विश्वास जो आहे लोकांचा हा कॅशवरच आहे. तुमच्याजवळ मोबाईल जरी असेल तरी देखील आई तुम्हाला म्हणणारच आहे बघा, तरी पण सोबत 400-500 रुपये राहू दे, तरीही सोबत 400-500 रुपये राहू दे. म्हणजे काय, कॅशवरतीच अजूनही आपल्या इथं विश्वास आहे. हे एक झालं. यासोबतच डिजिटल साक्षरता जी आहे ही थोडीशी आपल्या इथं कमी आहे. म्हणजे युपीआय वगैरे ठीक आहे, पण इंस्टाग्राम वगैरे वापरायचं म्हणलं तर मला सुद्धा अवघड जातं, मला ते कळतच नाही. त्यापेक्षा आपलं व्हॉट्सअप, फेसबुक बरं वाटतं मला. म्हणजे डिजिटल साक्षरता जी आहे ती कमी. मग पुढची जी जनरेशन असेल त्यांना तर काय, कितीही समजून सांगा तरीही समजून सांगावं लागणारच आहे. डिजिटल साक्षरता जी आहे ती कमी आहे. यासोबतच सायबर फ्रॉड्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ते फ्रॉड्स कसे होतात, तुम्हाला लॉटरी लागली म्हणून ते पाठवतात, आपण गडबडीमध्ये काय करतो, लिंक काय करतो, ओपन करायला जातो आणि सगळ्या गडबडी होतात. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा जो आहे, जो याच्याशी संबंधित आहे, कुठला, जास्त विश्वास जो आहे याच्याशी संबंधित. आई काय म्हणते, तरी पण कॅश सोबत राहू दे. कशामुळे असं म्हणते, कारण की आपला भरपूर वेळा मोबाईल जो आहे हा आउट ऑफ रेंज असतो. शेजारी उभं राहून पण फोन लागत नाही, हा अनुभव आला असेल. किंवा नेटवर्क बिझी असा सुद्धा तुमच्या मोबाईलवरती भरपूर वेळा मेसेज येतो. आणि नेमकं काय होतं, आपल्याला अर्जन्सी असते, पेमेंट करायचं असतं, खिशात पैसे नसतात आणि तोंडघशी पडायची वेळ येते. दॅट इज वाय हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हे चॅलेंज आहे. आपण 5G कडे चाललोय बघा. 5G, जी माने जनरेशन, जी माने जनरेशन, 1G, 2G, 3G, 4G, 5Gचा आता ऑप्शन वगैरे झालेलं आहे. गव्हर्नमेंटला 1.5 लाख कोटी काहीतरी ह्याच्यातून मिळालेले आहेत. पण हेही तितकंच खरं आहे की 3G अजून नीट चालतंय का, नाही चालत आहे. दॅट इज वाय कनेक्टिव्हिटी हा आपल्या इथला फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हे ह्या समोरचे सगळ्यात महत्वाचे चॅलेंजेस आहेत. आता मगाशी मी म्हणलं बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे म्हणलं मी तुम्हाला, हा फायनान्शियल इन्क्लुजन. आता त्याच्याविषयी जरासं सेपरेट बोलूयात. आता ह्याच्या सोबतच तुम्ही युपीआय सोबतच स्मॉल बँक काय आहे, ठीक आहे, अजून पेमेंट बँक काय आहे हे थोडंसं बघून घ्या. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. म्हणजे ज्यांना शक्य झालं त्यांनी करायला काय हरकत नाही. होमवर्क काय, स्मॉल बँक आणि पेमेंट बँक एक्झॅक्टली आहे काय. आता फायनान्शियल इन्क्लुजन, ज्या वेळेस फक्त इन्क्लुजन ह्याच्याविषयी बोलूयात पहिल्यांदा. इन्क्लुजन म्हणजे काय, सर्वसमावेशकता. शब्दाची फोड करा, काय काय होईल, सर्व आहे, सर्व प्लस समावेश पण आहे. म्हणजे बाबा सगळे ह्याच्यामध्ये यायला पाहिजेत, सगळ्यांना सोपं होईल असं काहीतरी करायला पाहिजे. मग फक्त आपण जर का ह्याच्याविषयी बोललो, समावेशकता याच्याविषयी जर का बोललो तर बघा, तर इन्क्लुजन जे आहे याच्यामध्ये 3 ए येतात. 3 A's मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो. 3 A's आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इन्क्लुजन. कोणता कोणता आहे बघा इन्क्लुजन. ए जो आहे हा अवेलेबिलिटी आहे, म्हणजे उपलब्ध आहे का. अवेलेबिलिटी. त्याच्यानंतर ऍक्सेसिबिलिटी, ऍक्सेस आहे का. आणि क्रमांक 3 ए जो आहे तो आहे अफोर्डेबल आहे का, म्हणजे परवडते का. अफोर्डेबल आहे का. आता बघा, इन्क्लुजनचा अर्थ काय, सर्वसमावेशकता. म्हणजे प्रत्येकाला ती गोष्ट मिळाली पाहिजे. जसं स्टेपअपचा हा इनिशिएटिव्ह आहे. स्टेपअपचा इनिशिएटिव्ह काय, युट्यूब
सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. फक्त आहेर जो आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनीच फक्त लेक्चर करावे असं काय नाही. अगदी शेवटपर्यंतचा जो विद्यार्थी आहे त्याला ही सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. बाबा करंटचा अभ्यास कसा करायचा, तू सरांचे हे लेक्चर होतात बघा, करंटचा अभ्यास कसं करायचं, आपण इथून पुढे काय बघणार आहे, लिहायचं कसं, त्याच्यासाठी इथंच या वगैरे असं काय नाही. युट्यूबवरती बघून देखील तुम्ही करू शकता. म्हणजे सर्व समावेशकता. मग त्याच्यासाठी काय तुमच्याजवळ मोबाईल अवेलेबल आहे का? आहे. तुम्हाला या चॅनलला ऍक्सेस आहे का? आहे. आणि अफोर्डेबल आहे का? तर फ्री ऑफ कॉस्टच आहे. अफोर्डेबल, इन्क्लुजन, सर्व समावेशकता. याच्यासाठीच बघा सरकारने काय केलं होतं, एलपीजी जो आहे आपला एलपीजी गॅस जो आहे हे आणलं होतं. अगदी शेवटपर्यंत प्रत्येक महिलेला सिलेंडर जो आहे, गॅस सिलेंडर हा मिळायला पाहिजे. त्यांनी किती दिवस चुलीवरती स्वयंपाक करायचा असं सरकारचं फार नोबेल असं त्याच्या मागचं उद्देश होता. फार चांगला असा उद्देश होता. पण परत आजच्या दिवशी प्रश्न तोच पडतोय ना, गावाखेड्यामध्ये गॅस सिलेंडर अवेलेबल होतोय का, की तालुक्याला यावं लागतंय? तालुक्याला यावं लागतं का? म्हणजे तो ऍक्सेस आहे का? मग तालुक्याला जायचं तर पावसाळ्याच्या दिवसात जाऊच शकत नाही, ओढे पाण्याखाली गेले, मग अशा वेळेस काय करायचं, 10 दिवस वाट बघायची. ऍक्सेस आहे का? बरोबर का नाही? आता अफोर्डेबल, ज्यावेळेस हे सगळं सुरू केलं, 400-450 रुपयाला गॅस होता सपोज, आता तो कुठे गेलाय, 1000+ गेलेला आहे. मग अफोर्डेबल आहे का? नाही. म्हणजे ते सर्वसमावेशकतेचं उदाहरण होईल का आजच्या दिवशी? नाही होणार. आणि ज्या वेळेस आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतोय, ज्या वेळेस आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतोय म्हणजे काय, हे आर्थिक दृष्ट्या सर्वसमावेशकता. मग ज्यावेळेस आर्थिक दृष्ट्या सर्वसमावेशकता म्हणतो म्हणजे त्या व्यक्तीला सेव्हिंग अकाउंट काढता येणं शक्य आहे का? हे बघा, सेव्हिंग अकाउंट काढता येणं शक्य आहे का? त्याला कर्ज उपलब्ध होतंय का? हे एक बघा. हा दुसरा मुद्दा. हा तुमचा सेव्हिंग 1, कर्ज उपलब्ध होतंय का 2. क्रमांक 3, त्याला तुम्ही विमा काढून देऊ शकता का? 3. क्रमांक 4, क्रमांक काय, त्याला त्याच्याजवळ जर का पैसे असतील तर ते पैसे कुठं गुंतवायचे या संदर्भातला सल्ला देऊ शकता का? हे 4. आणि क्रमांक 5 जे आहे ते म्हणजे काय, त्याला पैसे रेमिट म्हणजे ट्रान्सफर करण्यासाठी काही तुमच्याकडून सुविधा होऊ शकते का? जर का हे सगळे मुद्दे उपलब्ध झाले तरच ते आर्थिकदृष्ट्या समावेशकता झाली असं आपण म्हणू शकतो. सर्व समावेशकता झाली नाही तर ते म्हणू शकत नाही. फक्त आणि फक्त मोबाईल आहे, कनेक्टिव्हिटी आहे, सगळं आहे, पण हे जर का उपलब्ध होत नसेल तर आर्थिक समावेशकता म्हणायचं का, असा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. आणि या सगळ्यांवरती उत्तर काय आहे, तर आजच्या दिवशी सरकारने उपाय म्हणून काय समोर आणलेलं आहे, तर दॅट इज UPI. ठीक आहे. आता एक महत्वाची सगळ्यात शेवटची फॅक्ट काय आहे, 1 जानेवारी 2020 ही डेट लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2020 जे आहे तेव्हापासून सरकारने झिरो चार्ज फ्रेमवर्क जे आहे हे कशासाठी आणलेलं आहे, तर ह्या UPI साठी आणलेलं आहे. झिरो चार्ज फ्रेमवर्क म्हणजे तुर्तास टेन्शन घेण्याचं काही गरज नाही, कारण की UPI ट्रान्झॅक्शन जे आहेत हे काय असणार आहे, फ्री असणार आहे. आणि फ्री मधला F फॉर हे कोण म्हणलेलं आहे, तर फायनान्स मिनिस्ट्री जे आहे यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. दॅट्स इट. आता तुम्हाला जर का आपलं हे लेक्चर आवडलं असेल, आन्सर रायटिंगचा हा इनिशिएटिव्ह जर का आवडलेला असेल तर स्टेप अप अकॅडमी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि लेक्चर जर का आवडलेलं असेल, ही माहिती जर का आवडलेली असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या अपेक्षा काय आहेत, अजून काय अपेक्षा आहेत त्या सुद्धा सांगायला बिलकुल विसरू नका. थँक्स अ लॉट.